अलिबाग म्हटलं की आठवतो तो समुद्र किनारा, पण या समुद्र किनाऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर वसले आहे एक असे शिवमंदिर ज्याचा परिसर मन प्रसन्न करतो आणि इतिहास मन थक्क करतो. कणकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले होते. महादेवाने प्रसन्न होऊन राक्षसास वर मागण्यास सांगितले. राक्षसाने वर म्हणून महादेवाशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले म्हणून प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासुरास पुन्हा एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा राक्षसाने या डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला. मग शंकराने राक्षसाच्या शरीरावर यज्ञ केला. त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. अशी ही दंतकथा. अलिबागवरून मांडव्याच्या दिशेने निघालात की वाटेत चोंडी गाव लागते. तिथे कोणालाही विचारलेत की कनकेश्वर कुठे आहे तर कोणीही तुम्हाला मार्ग दाखवेल. फक्त गुगल बाबाला विचारायची चूक करू नका, कारण आम्ही ती चूक केली आणि आमचा पाऊण तास वाया घालवला. कारण गुगल बाबा तुम्हाला घेऊन जाईल आगरसुरे गावात, जिथून कनकेश्वराच्या डोंगरावर चढणे थोडे कठीणच आहे. सो मापगावातून आपण मंदिराच्या कमानीपाशी येतो. तिथून आता आपल्याला चढायच्या आहेत 750 पायऱ्या. घाबरू नका, चढण तशी काही तीव्र नाही आणि पायऱ्याही रुंद आहे. त्याचबरोबर वाटेत परिसर इतका मनमोहक आहे, त्यामुळे तुम्ही अर्धे अंतर पार करून कधी देवाच्या पावलापर्यंत पोहोचाल हे तुम्हाला कळणार देखील नाही. वाटेत या म्हशी अलौकिक आनंदाचा अनुभव घेण्यासाठी चिखलात बसलेल्या दिसल्या. त्यानंतर वाटेत लागते पालेश्वराचे मंदिर. या ठिकाणी शंकराला फुले न वाहता पाणी वाहतात. पुढे मूळ कमानीतून प्रवेश केल्यावर उजव्या दिशेला दगडी ब्रह्मकुंड आहे. ब्रह्मकुंडाला लागूनच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे काही पावले टाकल्यावर आपण पोहोचतो ते कनकेश्वर मंदिरापाशी. पश्चिमाभूत मंदिराच्या मागील बाजूस दगडी अष्टकोनी पुष्करणी आहे. महाराष्ट्रात तुम्हाला अनेक ठिकाणी अशा बारव दिसू शकतात, पण कोकणासारख्या अतिवृष्टी असलेल्या परिसरात अशी बारव दिसणं याची शक्यता थोडी कमीच आहे. मंदिराच्या बांधकामात 28 कोण असून 22 कोण बाहेरील बाजूस तर 6 कोण आतील बाजूस आहे. बांधकाम रचनेत कलात्मक देवी देवतांची रूपे आहेत. मंदिराचा कळस सोन्याचा आहे. कळसाच्या खालील भागात वाघ माणसाला मारत असल्याची प्रतिकृती आहे. कळस चोरायला आलेल्या चोरांचा हा वाघ वध करत आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे. दर्शनी भागाचे बांधकाम हे नवीन दिसत आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर नव्याने केलेले बांधकाम आणि रंगकाम आपले लक्ष वेधून घेते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर चांदीने नटवलेली तेजस्वी शिवपिंड पाहून आपले मन हरपून जाते. मंदिराच्या सभोवताली अनेक पुरातन छोटी मंदिरे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा. आणि अशा नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.